विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आज मुंबईत बैठक। उद्या आणि परवा शहांचा दौरा असल्याने आजच्या बैठकीला महत्त्व। नागपूरमधल्या सगळ्या 6 जागांवर काँग्रेसचा दावा, एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका। नागपूर काँग्रेस विचारधारेचं शहर, इतरांना जागा दिली तर आघाडीला नुकसान, विकास ठाकरेंचं वक्तव्य। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील। नागपुरातील आढावा बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांचं भाकीत, पद मिळालं नाही तर ते हिसकावून घेऊ, काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य। मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचं आज भूमिपूजन। बीकेसीमधील नव्यानं बांधण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदे, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायसह इतर मान्यवर उपस्थित राहणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज महत्त्वाची बैठक घेणार। मनसे निरीक्षकांकडून आढावा घेणार। पुढच्या दौऱ्याचा निर्णय देखील होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। आरक्षणासह विविध मुद्द्यांवर बैठकीची शक्यता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य बैठकीला उपस्थित राहणार। शरद पवारांचा आज चिपळूण दौरा। काल चिपळूणमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडून पवारांचं स्वागत। शरद पवारांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा। मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक उद्या होणार। ठाकरेंची युवासेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना रंगणार। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणार। श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून शरद पवारांचा खासदार संजय राऊतांवर निशाणा। अचानक कुणालाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची स्पष्ट भूमिका। आपण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही, शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। अमित शहा यांनी राज्यपाल पद देण्याचा शब्द दिला होता। आनंदराव अडसूळ यांचा पुनरुच्चार। तर मुख्यमंत्री पदाचा शहांनी शब्द दिला होता तर ठाकरेंनी तेव्हाच बोलायला हवं होतं, अडसूळ यांचं वक्तव्य। रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली। शिर्डी आणि नाशिक मार्गे मुंबईकडे ही रॅली जाणार। तिरुपतीमधील प्रसादाच्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे आदेश। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत। मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानचं पावित्र्य मलिन करतायत। तिरुपतीच्या लाडूवादावर माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची विनंती। दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आतिशी आज मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार। जम्मू काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या आज जम्मू काश्मीरमध्ये 2 सभा। 25 तारखेला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार। गृहमंत्री अमित शहा आज हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या आज 2 सभा। पंतप्रधान मोदींचा अमेरिकेतील भारतीयांशी संवाद। जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण एआय म्हणजे अमेरिका आणि इंडिया। हे एआय जगाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर। मराठी लोकांची संख्या लक्षणीय। भारतीय समुदायाकडून मोदींसाठी नृत्यही सादर। आपण गुजरातचे मुख्यमंत्री होऊ असं कधीही वाटलं नव्हतं। आपण दुसरा मार्ग निवडला होता, पण सर्वाधिक काळ गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो आणि त्यानंतर लोकांनी पदोन्नती देऊन पंतप्रधान केलं। अमेरिकेमध्ये मोदींचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। अंतरवाली सराटी इथं संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंची भेट घेणार। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या तब्येतीची सोनावणेंनी विचारपूसही केली। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का, तसंच जरांगेंना कायदा मंत्री करणार का, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंचा सवाल। कोणाच्या ताटातून काढून घ्या आणि दुसऱ्याच्या ताटात वाढ ही सरकारची भूमिका नाही। ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाईंकडून पुनरुच्चार। मोहोळहून अनगरकडे परत जाताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। यावेळी अजित पवारांनी गाडी थांबवून आंदोलकांशी चर्चा केली। मराठा, धनगर, वडार आणि बंजारा समाजाचं आज लातूरमध्ये विविध ठिकाणी आंदोलन।
आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी चारही समाजांकडून आंदोलनाची हाक. डॉक्टर अजित रानडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. पुण्यातील गोखले विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाविरोधात रानडेंची हायकोर्टात याचिका. अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यामध्ये आजपासून पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. कोकण आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून खबरदारीचा इशारा. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे वातावरणात गारवा. शेतपिकांनाही लाभ होणार. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे वीज कर्मचारी 25 आणि 26 सप्टेंबरला संपावर. पेन्शन लागू करावी, खासगीकरण करू नये यासह विविध मागण्यांसाठी संप. मुंबईतल्या पर्यटन स्थळांवरती अद्ययावत शौचालये उभारण्यासाठी 35 कोटींचा निधी. देशविदेशातील पर्यटक मुंबईमध्ये येत असल्यानं पर्यटन स्थळांवरती होणारी गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री दीपक केसरकरांकडून शौचालय बांधण्याच्या सूचना. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 6.5 तासांचा मेगाब्लॉक. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रात्री 11 ते मंगळवारी पहाटे 5:30 पर्यंत मेगाब्लॉक. पुण्यातील चतुश्रृंगी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम नवरात्रोत्सवापूर्वी पूर्ण. त्यामुळे रविवारपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार. एसटी महामंडळाचं पद अजूनही घेतलेलं नाही. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण हिरे जडित 12 लाखांचा मुकुट दान. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती. 12,70,000 रुपयांचा हा मुकुट असल्याचीही माहिती. सप्तशृंगी घाट रस्ता आजपासून पुढचे 3 दिवस बंद राहणार. सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत वाहनांना बंदी. तरड संरक्षक जाळी बसवण्यासाठी घाट रस्ता बंद करण्याचा निर्णय. अंधेरीचा राजाच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना टळली. तराफा बोट उलटली. गणेश भक्त मात्र सुखरूप समुद्राबाहेर. एका गणेश भक्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या कांदिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानं संघर्ष टळला. लोखंडवाला ते सिंग इस्टेटपर्यंत रस्त्यासाठी अतुल भातखळकरांच्या आंदोलनात प्रकाश सुर्वेही आल्यानं तणाव. डोंबिवलीमध्ये फळ विक्रेत्याचं घृणास्पद कृत्य. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघुशंका करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. चौकशीनंतर फळ विक्रेता पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या आझाद मैदानात हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन. तिरुपती बालाजी मंदिरात भेसळयुक्त प्रसादाप्रकरणी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना तात्काळ अटक करा. हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचा दावा. तर वायकरांच्या पत्नीही इच्छुक असल्याची चर्चा. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. अजित पवार गटाचे अजित घारे विरुद्ध शिंदे गटाच्या महेंद्र थोरवेंमध्ये रस्सीखेच. दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन. नाशिकमध्ये आज शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा. यात्रेनिमित्त बॅनर्स लावण्यात आले. बॅनरवरती अजित पवारांचा गद्दार म्हणून उल्लेख. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस. यानिमित्त रश्मी ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून काल कलानगर परिसरात बॅनरबाजी. काही काळानंतर हे बॅनर्स उतरवले. निवडणूक आयोगानं राज्यामध्ये दौरा करावा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. मागच्या वेळी ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नागरिकांचे हाल झाले. दानवेंचा आरोप. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वैभव नाईक यांचा आरोप. या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात. राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट. नागपूर महापालिकेच्या स्वच्छता दौड 2024 या पोस्टरमुळे वाद. पोस्टरवरती अशोक चक्र आणि स्वच्छतेचं प्रतीक म्हणून झाडूचे चिन्ह लावल्यावरून आक्षेप. माजी मंत्री नितीन राऊतांकडून तक्रार दाखल. सोयाबीन प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. देशमुखांची भूमिका योग्य. त्यांच्या मागण्यांवर विचार करू. विखे पाटील यांची प्रतिक्रिया. NSL साखर कारखान्याचं दूषित पाणी माजलगाव धरणाच्या कॅनॉलमध्ये. नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याला धोका. NSL शुगर कारखान्याचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकापसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अहमदनगरच्या खडकीमध्ये साकळाई कृती समितीचा रास्ता रोको. साकळाई उपसा जलसिंचन योजना तातडीनं पूर्ण करावी या मागणीसाठी आंदोलन.
वाशिमच्या सोनखासमधील मारुतीच्या मंदिरावर वीज कोसळली. कळसाच्या काही भागाचे नुकसान. सुदैवानं मध्यरात्रीची वेळ असल्यानं मोठा अनर्थ टळला. तर कारंजा शहरातील गजानन राऊतांच्या घरावर वीज कोसळली आणि यामुळे घराला मोठं भगदाड. नाशिक शहरातील सातपूर परिसरात दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. दगडफेक आणि शिवीगाळ करणाऱ्या टवाळखोरांची पोलिसांनी धिंड काढली. नागरिकांकडून या कारवाईचं स्वागत. सांगलीच्या कोसारीमधील शाळेमध्ये पोषण आहारातील 400 किलो तांदूळाची चोरी. न्यू इंग्लिश स्कूलमधील प्रकार. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यातील खंडाळ्यामध्ये महामार्गावर ट्रकची जवळपास 10 वाहनांना धडक. अपघातामध्ये 10 ते 12 प्रवासी जखमी. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला कंटेनरची धडक. अपघातामध्ये 20 भाविक जखमी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. लातूरमध्ये अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा. बोगस डॉक्टरचा गर्भपाताचा अवैध धंदा उघड. आरोपीला अटक. उदगीरमधील धक्कादायक प्रकार. या प्रकरणी अधिक तपास सुरू. मुंबईमधील बानू टॉवर इमारतीमध्ये एका खोलीचा स्लॅब कोसळला. 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर 3 जण जखमी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई. ब्राझिलियन महिलेकडून 10 कोटी रुपयांचं 1 किलो कोकेन जप्त. संबंधित महिलेला अटक. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये मरोळी रोडवर सुरभी हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. सगळे रुग्ण आणि कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती. रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी भरले. श्रीवर्धन आणि दिव्यागार बीचला पर्यटकांची पसंती. किनाऱ्यावरील व्यावसायिक सुखावले. सिंहासनावर आढूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं येवल्यामध्ये आगमन. मंत्री छगन भुजबळांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीमध्ये पुतळ्याची प्रतिष्ठा होणार. नागरिकांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत. चंद्रपूरमधील गोंडवना विद्यापीठातर्फे आयोजित संविधान सन्मान महोत्सवाचं रामदास आठवलेंच्या हस्ते उद्घाटन. संविधान जनजागृतीसाठी 26 जानेवारी 2025 पर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जाणार. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या. चोरीच्या उद्देशानं आलेल्यांनी हत्या केल्याचा संशय. चोरट्यांनी 25 किलो चांदी चोरली. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. 3 ऑक्टोबरला देशभरात रेल्वेचा चक्काजाम. हरियाणातील महापंचायतीची घोषणा. आंदोलनादरम्यान सरकारनं केलेल्या अत्याचाराचा बदला घेणार. शेतकऱ्यांची घोषणा. रिया सिंघानं 2024चा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला. मिस युनिव्हर्स होण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचं रियानं सांगितलं. चाकणमधील मर्सिडीज बेंजला प्लांटला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस. नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी नोटीस जारी. 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताचा डंका. 97 वर्षात पहिल्यांदाच महिला आणि खुल्या गटामध्ये विजेतेपद. स्लोवेनिया आणि अझरबैजानचा पराभव केला. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून खेळाडूंचं अभिनंदन. भारत आणि अमेरिका लष्करी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सेमीकंडक्टर चिप संयुक्त प्रकल्पाची उभारणी करणार. क्वाड परिषदेनंतर दोन्ही देशांनी घोषणा केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.